नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेमनाथ आता शुद्धीवर येतो आणि शुद्धीवर येताच आजूबाजूला बघून तो स्वतःशीच म्हणायला लागतो की विंजे सरकार, तुम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं, मग हे का कळत नाही आहे, तुम्ही इथे कसे आलात? आणि म्हणतो की आम्ही तर घरात होतो. आणि आता तो स्वतःला सावरत कसाबसा उठतो आणि परत म्हणायला लागतो की खूपच डोकं दुखतं आहे, डोक्याला मार लागल्यासारखं वाटतं आहे. आणि त्याला काहीच कळत नसतं की तो तिथे कसा काय पोहोचला. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की श्रीकला पोपटरावशी फोनवरती बोलत असते आणि ती त्याच्यावरती खूपच चिडलेली असते आणि म्हणते की अहो बाबा, किती वेळा सांगितले की नका मला सारखं सारखं फोन करत जाऊ. यावर पोपटरावसुद्धा श्रीकलावरती ओरडत म्हणतो की मला परत परत तेच तेच सांगू नकोसा. आणि विचारतो की मला एक सांग की आम्ही सांगितलेलं काम झालं का नीट? यावर श्रीकला सांगते की हो झालं आहे. हे ऐकून आता पोपटराव खूप खुश होतो आणि म्हणतो की तू ना या पोपटराव लांडगेची कर्तबगार मुलगी आहेस, याचा आम्हाला फक्त अभिमान नाही आहे तर गर्वसुद्धा आहे. तेव्हा श्रीकला म्हणते की झालं का तुमचं बोलून, ठेवू का मग फोन मी आता? यावर पोपटराव म्हणतो की मी काय म्हणतो ते नीट ऐक, पैसे व्यवस्थित मिळाले तरच त्याचा उपयोग आहे, आम्हाला लवकरात लवकर 5 लाख रुपये आणून दे. तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप शॉक होते आणि म्हणते की काय, 5 लाख? यावर पोपटराव म्हणतो की हो 5 लाख, कारण तो नालायक एक नंबरचा करप्ट इन्स्पेक्टर गुलब्या आम्हाला धमक्या देऊन गेलाय की पैसे नाही दिले तर तुम्हाला गोपाळसारखा लटकवीन. आणि तो इमोशनल होत होता, म्हणतो की आणि तसं जर झालं ना तर पोरी तू पोरकी होशील ग, असं म्हणून तो खूपच आता रडण्याचं नाटक करायला लागतो. यावर श्रीकला म्हणते की बाबा तुम्ही जरा शांत व्हाल का? तेव्हा पोपटराव म्हणतो की पैसे लवकर नाही मिळाले तर कसा शांत होऊ मी? तेव्हा श्रीकला म्हणते की आज तुम्हाला फक्त 1 लाख रुपये मिळतील. तेव्हा पोपटराव म्हणतो की 1 लाखाने काय होणार आहे, ऐकणार आहे का तो? तेव्हा श्रीकला यावर म्हणते की खरं तर ना त्याच्या अवकातीपेक्षा जास्तच पैसे देतो आहे आपण त्याला, बाकीचे 4 लाखसुद्धा लवकरच देऊन टाकूया. तेव्हा पोपटराव म्हणतो की पुढचे 4 लाख रुपये तू कुठून आणि कसे मिळवणार आहेस? यावर श्रीकला सांगते की या थेरड्या आनंदीकडे काही कमी पैसा आहे का बाबा, ते कुठे ठेवले ते मी शोधते आणि डाकाच टाकते तिच्यावर. यावर पोपटराव खूप खुश होतो आणि म्हणतो की हो हो टाक टाक, आणि सगळी मालमत्ता ना आमच्या नावे करा. यावर श्रीकला म्हणते की हो करीन, पण त्याआधी ना एक काम करा, आज रत्नाला पाठवा. आणि तिला पाठवावंच लागेल आज, कारण तुमच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आहे. तर दुसरीकडे इंदू आणि मोठ्याबाई बोलत असतात. आता इंदू मोठ्याबाईंना म्हणते की खरं आपल्या ताकदीने ताकतं आणि खोटं आपल्या आदतीने माती खातं. यावर मोठ्याबाई म्हणतात की नुसती माती खात नाही तर कालवून कालवून माती खातं, आणि मला खात्री आहे की ही श्रीकला माती खाणारच म्हणून. आणि म्हणतात की आपण जो ट्रॅप लावला आहे ना तिच्यासाठी, त्यात ती नक्की अडकणार. तेव्हा यावर इंदू म्हणते की हो खरं आहे, कारण तिच्या तोंडावरच दिसत होतं की तिला असंच वाटते की तुमच्याकडे खूप पैसे आहेत. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो चांगलं आहे ना, तेच तर आपल्या फायद्याचं आहे. यावर इंदू म्हणते की मोठ्याबाई, ती आपल्या जाळ्यात पूर्णपणे अडकेपर्यंत आपल्याला सावध राहावं लागेल. तिने जे दाजींसोबत केले ना ते उद्या कोणासोबत पण करू शकते ती. यावर मोठ्याबाई म्हणतात की खरं तर हे सगळं व्यंकट भाऊजींना सांगायला पाहिजे, पण त्यांना सांगणार कसं हेच तर अवघड आहे. तेव्हा इंदू म्हणते की म्हणूनच तर सांगते की जरा सांभाळून राहा. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की मला काही वेडी समजतेस का ग तू, काय सारखं सारखं सांभाळून राहा सांभाळून राहा. ती जी तुझी श्रीकला आहे ना ती शेर असेल ना तर मी 1.25 शेर आहे. मागच्या वेळेस त्या श्रीकलेला भुलले म्हणून काय झालं, पुन्हा नाही भुलायची तिला. आता इंदू काहीतरी बोलणारच तितक्यात मोठ्याबाई इंदूला थांबवतात आणि तिला दाखवतात की तिकडे बघ. तेव्हा इंदू बघायला लागते तर इकडे नारायणी आणि श्रीकला कुठेतरी घाईघाईत निघालेले असतात. तेव्हा इंदू आश्चर्याने म्हणते की या दोघी कुठे चालल्यात नक्की, आणि चोरीचे पैसे घेऊन ही श्रीकला ना नक्कीच कुठेतरी जात असेल. तेव्हा आता मोठ्याबाई लगेचच या दोघींनाही आवाज देत म्हणतात की काय कुठे चाललाय दोघी नणंद भावजय. तेव्हा आता मोठ्याबाईंचा आवाज ऐकताच नारायणी आणि श्रीकला लगेचच थांबतात. श्रीकला आता तिला अडवल्यामुळे तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मनातच म्हणते की आली ही थेरडी मांजर आडवी. तर नारायणी आता मोठ्याबाईंना सांगते की अगं आई कुठे नाही, इथेच जरा. यावर मोठ्याबाई म्हणतात की इथेच कुठे, तिची काळजी घ्यायची सोडून कुठे घेऊन चाललीस तिला? यावर श्रीकला मनातच म्हणते की हिला काय करायचं आहे नुसत्या चौकशा, मूर्ख कुठली. आणि ती परत
मोठ्याबाईंना म्हणते की अहो मोठ्याबाई, ते आम्ही जरा शतपावली करायला जात होतो. यावर मोठ्याबाई म्हणतात की एवढा मोठा वाडा असताना बाहेर शतपावली करायला चाललीस काय? तेव्हा श्रीकला म्हणते की हो, पण इथे बाबांचं कीर्तन नाही आहे ना, आणि इथे विठुरायाचं दर्शनही घडणार नाही आहे म्हणून जातोय. तेव्हा हे ऐकून इंदूला खूप आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते की व्यंकू महाराजांचं कीर्तन आहे आज? यावर श्रीकला म्हणते की हो, तुम्हाला सांगितलं नाही का बाबांनी? आणि म्हणते की अच्छा, म्हणजे अधोक्षज दादा येणार नाही आहेत म्हणून तुम्हीसुद्धा येणार नाही आहेत का ताई? पण अधोक्षज दादा तर त्यांच्या कामासाठी गेलेत, पण तुम्ही तर शिष्य आहात ना बाबांच्या, तुम्ही तर असायलाच पाहिजे ना कीर्तनाला. तेव्हा हे ऐकून इंदूला आता खूपच वाईट वाटतं की व्यंकू महाराजांनी तिला कीर्तन आहे म्हणून सांगितलेलं नाही म्हणून. तेव्हा आता मोठ्याबाई श्रीकलाला म्हणतात की असू दे, एखादे दिवस माहिती नसलं ना म्हणून काही होत नसतं, पण आधी तू मला सांग की तू कीर्तनाला चालली आहेस ना? तेव्हा नारायणी म्हणते की आई अगं असं का विचारतेस तू? यावर मोठ्याबाई म्हणतात की खरं तेच विचारते, कारण व्यंकट महाराजांचं कीर्तन आहे, आठवडी बाजार नाही. आणि श्रीकलाच्या हातातील पिशवी बघत म्हणतात की केवढी मोठी पिशवी घेतली हिने. तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप घाबरते आणि म्हणते की पिशवीत पाण्याची बाटली आणि हरिपाठाची पोथी आहे. तेव्हा इंदू श्रीकलाला म्हणते की अच्छा, बघू मग पोथी. तेव्हा हे ऐकून नारायणी रागाने इंदूला म्हणते की इंदू, तू काय आता तिची पिशवी चेक करणार आहेस का? त्यावर आता श्रीकला खूप इमोशनल होण्याचं नाटक करायला लागते आणि म्हणते की नारायणी ताई, माझा गोपाळ नाही आहे ना इथे, म्हणूनच ही वेळ आली आहे माझ्यावर. तो असताना तर कुणाची हिंमत नसती झाली मला विचारायची. आणि ती रागातच इंदूला म्हणते की नाही दाखवणार मी पिशवी. तेव्हा मोठ्याबाई श्रीकलाला म्हणतात की का नाही दाखवणार पिशवी? पिशवीमध्ये तर तसं काही नाही आहे ना, मग तुला इंदूला दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा इंदूसुद्धा म्हणते की अगं श्रीकला, पिशवीत हरिपाठाची पोती आणि पाण्याची बाटली असताना तुला पिशवी दाखवायला एवढी घाबरायची काय गरज आहे? दाखव लवकर पिशवी. असं म्हणून इंदू श्रीकलाला म्हणायला लागते की लवकर दाखव पिशवी. तेव्हा आता हे ऐकून श्रीकला खूप घाबरून जाते आणि इंदूकडे बघायला लागते. तेव्हा नारायणी म्हणते की इंदू आई, तुम्ही दोघी चुकीचं वागताय असं नाही का वाटत आहे तुम्हाला? तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की नाही वाटत आहे. आता इंदू परत श्रीकलाला म्हणायला लागते की श्रीकला दाखव ती पिशवी. यावर श्रीकला इंदूला म्हणते की हीच वेळ यायची बाकी होती का आता? ठीक आहे, तुम्हाला बघायचं आहे ना या पिशवीत काय आहे ते घ्या बघा. तेव्हा इंदू श्रीकलाच्या हातातून पिशवी हिसकावून आणि त्यामध्ये नक्की काय आहे ते बघायला लागते. तर त्यामध्ये खरंच हरिपाठाची पोथी आणि पाण्याची बॉटल असते. आता इंदू परत ती पिशवी श्रीकलाकडे देते, तेव्हा श्रीकला ती पिशवी घेऊन खूप रडायला लागते. आता हे बघून इंदू आणि मोठ्याबाई शॉक होऊन एकमेकींकडे बघायला लागतात. तर तितक्यात आता व्यंकू महाराज तिथे येतात आणि श्रीकलाला असं रडताना पाहून विचारायला लागतात की श्रीकला, काय झालं आहे, का रडतेस तू? तर यावर नारायणी म्हणते की काका, आता काय बोलायचं? आणि ती पुढे काहीतरी सांगणार तेव्हा श्रीकला तिला थांबवते आणि व्यंकू महाराजांना आणि मोठ्याबाईंकडे आणि इंदूकडे आता बघायला लागतात आणि म्हणतात की श्रीकला, काय झाले तुला? परत कोणी काही बोलले का इथे? यावर श्रीकला व्यंकू महाराजांना म्हणते की नाही बाबा, ते मला गोपाळची अचानक आठवण आली ना म्हणून रडू आलं. आणि ती नारायणीला म्हणते की नारायणी ताई, आपण जाऊया ना लवकर मंदिरात, कारण विठुरायासमोर बसलं ना की मन जरा शांत होईल. आता इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की महाराज, आज कीर्तन आहे तुमचं, काही बोलला नाही तुम्ही मला. यावर व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की कीर्तन आहे आज, हे तुला सांगायला पाहिजे का इंदू? माहीत नसतं का हल्ली तुला? आणि समजा विसरायला झालं की आज कीर्तन आहे सांगायचं, तर मंदिराबाहेर जो बोर्ड आहे त्यावर लिहिलेलं असतं की ते पण विसरलीस आता. तेव्हा हे ऐकून इंदूला खूप वाईट वाटतं. आता व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की तुझी इच्छा असली तर तू ये कीर्तनाला, कारण सध्या परमार्थ वगैरे करण्यापेक्षा बाकीच्या इतर गोष्टी करण्यातच तू जास्त व्यस्त असतेस नाही का? आता नारायणीसुद्धा इंदूला म्हणते आणि जर तुझी इच्छा नसेल ना तर नाही आलीस ना तरी चालेल. तेव्हा हे ऐकून इंदूला खूप वाईट वाटतं आणि ती नारायणीकडे बघायला लागते. तेव्हा नारायणी म्हणते की मग काय, मनात नसताना दुसऱ्यांना क्लेश देत राहणं आणि तिथं विठुरायाच्या मंदिरात जाऊन कीर्तन ऐकण्यात काय अर्थ आहे? आणि ती रागात म्हणते की अशा लोकांनी ना विठुरायाच्या मंदिरातही येऊ नये आणि त्याचं कीर्तनही ऐकू नये. तेव्हा मोठ्याबाई नारायणीवरती ओरडत म्हणतात की नारायणी. तेव्हा नारायणी म्हणते की काय झालं आई, चुकीचं बोलते का मी? आणि ते व्यंकू महाराजांना म्हणते की मी तर म्हणते व्यंकू काका, या इंदूने टाळकरी म्हणून पण बरोबर राहायला नको आपल्या मंदिरात. तेव्हा यावर व्यंकू महाराज नारायणीला म्हणतात की नारायणी अगं, एवढं टोकाचं का बोलतेस तू? यावर नारायणी म्हणते की मी असं का म्हणते ना हे तुमच्या शिष्याला बरोबर कळलं आहे. आणि ती इंदूला विचारते की हो ना,
तेव्हा हे ऐकून व्यंकू महाराज विचारायला लागतात की मी इथे येण्यापूर्वी काही झालं आहे का? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की नाही नाही काही नाही, ही नारायणी ना उगाचच चिडते, आता ती इंदूपेक्षा मोठी आहे म्हणून तिने काहीही बोलायचं का? तर इकडे इंदूला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ती खूप रडायला लागते. आता मोठ्या बाई नारायणीला म्हणतात की नारायणी जाता ना मंदिरात तर मग चुपचाप जा ना. तेव्हा आता नारायणी म्हणते की हो गं, आम्ही चुपचापच चाललो होतो, पण तुम्हा दोघींना बघवलं नाही ना ते. तर आता श्रीकला नारायणीला म्हणते की नारायणी ताई झालं गेलं जाऊ द्या ना, आता पुन्हा तोच विषय नको ना काढायला. तेव्हा हे ऐकून व्यंकू महाराज विचारतात की नेमकं काय घडलं आहे, मला कुणीतरी सांगाल का? यावर नारायणी व्यंकू महाराजांना म्हणते की काका तुम्हाला कीर्तनाला उभं राहायचं आहे ना, जाऊ द्या, तुम्ही एक काम करा, तुम्ही श्रीकलाला घेऊन पुढे व्हा, मी आलेच. तेव्हा व्यंकू महाराज ठीक आहे असं म्हणून श्रीकलाला घेऊन तिथून निघून जातात. तेव्हा आता मोठ्या बाई नारायणीला रागात म्हणतात की नारायणी आजकाल खूप तोंड चालायला लागलं आहे ना तुझं. तेव्हा यावर नारायणी म्हणते की घे आई, तुला माझी जीभ दिसते पण स्वतःचं आणि तुझ्या सुनेचं बेताल वागणं दिसत नाही आहे का गं? तेव्हा मोठ्या बाई रागाने नारायणीला म्हणतात की मापात राहायचा. तेव्हा नारायणी म्हणते की माप सोडून तर तुम्ही वागताय, आणि म्हणते की इंदू आई अगं कुठलं शैतान बसलं आहे तुमच्या मानगुटीवर की तुम्ही दोघी अशा वागताय. आता इंदू इमोशनल होत नारायणीला म्हणते की नारायणी ताई इतक्या वर्षात इतकंच ओळखलंस का गं तू मला? तेव्हा नारायणी इंदूला शांत बसून म्हणते की एक शब्दही बोलायचा नाही आहे तू, आणि तिच्या विरोधात तर नाहीच नाही, आज तिच्यामुळेच वाचलीस तू, हे लक्षात ठेव. फक्त श्रीकलाने थांबवलं ना म्हणून मी गप्प बसले व्यंकू काकांसमोर, आणि पुन्हा जर तुम्ही दोघी असं वागाल ना तर तुमचं भांडं जाहीरपणे फोडेल मी सगळ्यांसमोर. यावर आता मोठ्या बाई म्हणतात की म्हणजे तुला असं वाटतंय का की आम्ही चुकीचं वागतंय म्हणून? तेव्हा नारायणी म्हणते की वाटतंय? अगं चुकीचं वागताय तुम्ही, वेळेत सुधरा, नाहीतर दोघी मिळून कुठल्या खड्ड्यात पडेल ना ते तुमचं तुम्हाला पण कळणार नाही. तेव्हा हे ऐकून मोठ्या बाई नारायणीला म्हणतात की जास्त अक्कल आले का गं तुला, मला शिकवतेस? असं म्हणून मोठ्या बाई नारायणीला मारायला धावतात. तेव्हाच इंदू मोठ्या बाईंना अडवते आणि म्हणते की मोठ्या बाई असं करू नका प्लीज, आणि ती परत नारायणीला म्हणायला लागते की ताई. तेव्हा नारायणी इंदूला म्हणते की एक शब्दही बोलायचा नाही आहे, आणि ती रागातच तिथून इंदूचं काही ऐकून न घेता तिथून निघून जाते. तर यानंतर इकडे आता व्यंकू महाराजांचं कीर्तन चालू असतं. तेव्हाच आता तिथे रत्नासुद्धा चादर पांघरून आलेली असते आणि ती श्रीकलाकडे बघत असते आणि तिला आता ती खुणावून विचारते की पैसे कधी देणार आहे. तेव्हा श्रीकला रत्नाला खुणावूनच सांगते की थांब जरा थोडा वेळ. तर इकडे व्यंकू महाराजांचं कीर्तन चालू असतं आणि बाकीचे सगळे कीर्तनात मग्न होऊन गेलेले असतात, आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की व्यंकू महाराजांचं कीर्तन चालू असतं आणि सर्वजण व्यंकू महाराजांचं कीर्तन ऐकण्यात मग्न झालेले असतात. आता श्रीकला सर्वांना फुलं देत असते. तेव्हाच आता ती रत्नाजवळ जाते आणि हळूच पदराआड लपवलेले पैसे काढून रत्नाजवळ देते. तेव्हा रत्ना ते पैसे घेते आणि लगेचच तिथून पळ काढते. आता इकडे रत्ना बाहेर येऊन तिथून धावतच जायला निघते. तेव्हाच इंदू आता मंदिरात येण्यासाठी निघालेली असते. तेव्हा रत्ना धावत असतानाच तिचा धक्का इंदूला लागतो. तेव्हा इंदू खूपच शॉक होऊन रत्नाकडे बघायला लागते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.